पाठ 17वा दक्षिणेतील मोहीम। राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, परंतु त्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी माँसाहेब मृत्यू पावल्या। परंतु दुःख करत बसणं शिवरायांना शक्य नव्हतं, कारण स्वराज्याचा गाडा हाकायचा होता। शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला, कारण आता आदिलशाहीची भीती नव्हती। पण उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र त्यांच्यावर टपून बसला होता। मुघलांचं संकट स्वराज्यावर आलं तर दक्षिणेतही मजबूत ठाणं पाहिजे, म्हणून त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली। यामागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता। त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे हे दक्षिणेकडची तंजावरची जहागीर सांभाळून होते। त्यातला काहीही वाटा व्यंकोजीरावांनी शिवाजीला दिला नव्हता। एवढेच नाही तर ते शिवरायांशी फटकून वागत, तेव्हा त्यांची काही मदत स्वराज्यासाठी मिळते का ते बघावं, असा हेतू शिवरायांच्या मनात होता। कुतुबशहानी शिवाजी महाराजांच्या स्वागताची मोठी तयारी केली। त्याचा स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले। चेन्नईच्या दक्षिणेला जिंजीचा किल्ला आहे, तो वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला आणि दक्षिणेत स्वराज्याचे मजबूत ठाणे तयार झाले। त्यानंतर कर्नाटकात त्यांनी 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि छोटे मोठे किल्ले जिंकले। महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलवले। त्याप्रमाणे व्यंकोजीराजे आले, परंतु एक दिवशी काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि त्यांनी महाराजांच्या फौजेवरच हल्ला केला। त्यामध्ये व्यंकोजीराजांचा पराभव झाला। कर्नाटकातला विजय मिळवून महाराज रायगडावर परतले, परंतु मोहिमेची दगदग त्यांना सहन झाली नाही। सतत कितीतरी वर्ष कष्ट करून त्यांचा देह आता थकला होता, प्रकृती खालावली आणि तशातच युवराज संभाजी मुघलांना जाऊन मिळाले। पश्चाताप पाहून संभाजीराजे काही दिवसांनी परत आले। त्यावेळी महाराजांचं वय होतं 50 वर्ष। जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती। तारीख 3 एप्रिल 1680 सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।